नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या मराठी साईट या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं, लाडक्या बहिणींचं, महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांचं आपल्या या व्हिडिओ शेतकरी मित्रांच्या हक्काच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर पहा, काल परवा झालेल्या बजेटमध्ये, महाराष्ट्र बजेट 2025 मध्ये त्या ठिकाणी अजित पवारांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. त्यातली एक महत्वाची म्हणजे आता वीज दर कमी होणार आहे आणि 5 वर्षासाठी दर निश्चित करण्याच्या महावितरणचा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडलेला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर यांच्या तुलनेत कमी होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. पण नेमकं हा वीज दर कोणासाठी कमी होणार आहे, 5 वर्षासाठी कालावधी का, हेच आपण याची माहिती आपण आज सविस्तर याच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं की महावितरण कंपनीने वीजचे दर निश्चित करण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे महावितरणने तसा प्रस्ताव सादर केलेला आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन आणि कमी दराच्या ऊर्जा खरेदीमुळे 5 वर्षामध्ये तब्बल 1,13,000 कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कमी होणार असल्याचं अजित पवार म्हणाले. महावितरण कंपनी 5 वर्षासाठी वीजेचे दर निश्चित करणार आहे. शिवाय सध्या महाराष्ट्र पारंपरिक वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत असल्याने स्वस्त दराने वीज मिळत आहे. तर मुंबईत 60 ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र उभारण्याची घोषणाही अजित पवार यांनी त्यावेळी केलेली आहे. तर आणि त्यामुळे आता वीज दर आता एकदम कमी होऊन 5 वर्षामध्ये तब्बल 1,13,000 कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज त्या ठिकाणी या कमी केलेल्या दरामुळे होणार आहे, असा त्या ठिकाणी सरकारचा अंदाज आहे.